नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. माझ्या सगळ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. कालच आपण 90 वर्षाच्या सुलभा मावशींना भेटलो आणि आज आपण अजून 4 मैत्रिणींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत एका अगदी 9 वर्षाच्या चुणचुणीत मैत्रिणीपासून. उत्तम बालवाचक बक्षीस काही सहज मिळत नसतं. 9 वर्षाची ही चुणचुणीत मुलगी हॅरी पॉटरचे 7ही भाग तिने वाचलेत. रामायण, महाभारत हे 4-4 वेळा तिचं वाचून झालंय. तिच्या घरात चिक्कार पुस्तकं आहेत आणि जवळच्या लायब्ररीने तिला फ्री एंट्री दिलेली आहे. तसंच इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये सुद्धा ती दुसरी आलेली आहे. अशा ह्या कमाल असणाऱ्या मैत्रिणीला तिचे अजून काय काय पैलू आहेत ते बघूया या गोष्टीतून. नमस्कार, गोष्ट तिची मध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस खास आहे, 8 मार्च महिला दिन, आणि आपल्याला भेटायला आलेली आहे पहिलीच एक अतिशय गोड आणि छोटीशी मैत्रीण आपली. आणि आपल्या गोष्ट तिची मधली सगळ्यात लहान मैत्रीण ही आलेली आहे आज आपल्याकडे. तिचं नाव आहे अवंती जोशी. अवंती, मोस्ट वेलकम टू गोष्ट तिची. थँक्यू. मला सांग, तू कुठे राहतेस? मी डोंबिवलीत राहते. बर, आणि तू कितवीत आहेस? मी चौथीत शिकते. चौथीत शिकते. काय शाळेचं नाव तुझ्या? माझ्या शाळेचं नाव आहे GEI ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल. बर, अरे वा. आणि तुला पुस्तकं वाचायला आवडतात का? हा. कुठली, इंग्लिश वाचतेस का मराठी वाचतेस? ठीक आहे. मी मोस्टली इंग्लिश पुस्तक वाचते. इंग्लिश पुस्तकांमध्ये हॅरी पॉटर, टिंकल, असे फेमस 5, अमर चित्रकथा असे वाचते मी. बर, म्हणजे इंग्लिश आणि मराठी पण वाचते ना? मराठी मी थोडी कमी वाचते, पण मी आता जास्त वाचणार आहे. मी मोस्टली मराठी चिंटू ते तशी वाचते. बरोबर. चिंटू आवडतो का? हा, चिंटू मध्ये मस्त मस्त चित्र असतात ना. आणि आता तू मला सांग की तू मध्यंतरी एक एसे लिहिला आहे तुमच्या ट्रिप वरती, बरोबर? हा. तर कुठे गेली होती तुमची ट्रिप? आम्ही सगळे 4थी 5वी सगळी मुलं ना, आम्ही खालापूर मोंटेरिया विलेजला गेलेलो. बर. तिकडे खूप मज्जा केली आम्ही. ट्रॅक्टर राईडला गेलो. ट्रॅक्टर राईडला गेलो. आणि मग ते एसे मध्ये तू सगळं लिहिलंस का तुझ्या? हा. बर. आणि मला सांग, आता पुस्तकं जी तू वाचतेस ती तुझी स्वतःची आहेत का तू लायब्ररीतनं आणते? कसं असतं? मोस्टली तरी माझी पुस्तकं असतात, म्हणजे की माझ्याकडे 200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. हो. मी काही लायब्ररीतून पण आणते पुस्तकं. बर. म्हणजे लायब्ररी पण आहे आणि तुझी स्वतःची पुस्तकं पण आहेत. कोण आणतं का तुला पुस्तकं? आई बाबा? आई बाबा, आजी आजोबा मला मोस्टली आणतात, पण माझ्या बर्थडे असतो तर सगळ्यांना माहिती मला खूप वाचायला आवडतं, म्हणून मला मोस्टली तरी ते गिफ्टच्या
ऐवजी हेच देतात काय पुस्तकं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. आणि मला असं कळलंय तुमच्या शाळेमध्ये तुला उत्तम बालवाचक असं एक बक्षीस मिळालं. हा, मग तुझा इंटरव्ह्यू वगैरे पण घेतला का तिथे? हा, छोटूसा म्हणजे तसा. हो, किती छान आहे. वय काय तुझं, आणि तू किती 2-2 इंटरव्ह्यू देतेस आता. बोल. हे काय मला नाही, हे काय मला असे प्रश्न विचारलेले म्हणजे की तू कधी वाचायला लागलीस, अच्छा, तू काय कोणती पुस्तकं वाचतेस, असं विचारलं होतं. हे काय वाचायची तुला आवड कोणी लावली, ह्याचे मला प्रश्न विचारले. आम्हाला पण सांग ना हे सगळं, कधी वाचायला लागलीस तू? जेव्हा मी छोटी होते तेव्हापासूनच वाचायला लागले. हो, म्हणजे लॉकडाऊन होतं ना, तर म्हणजे की काय होत असं. पण माझी आई पण खूप पुस्तकं वाचते ना. आई तिच्या कॉलेजमध्ये बेस्ट लीडर ऑफ द मंथ इयर म्हणून पण घेतले तिला. अच्छा, म्हणजे आईकडनं आलेलं आहे तुला हे. आणि तू कधी वाचते, सकाळी, रात्री, का फक्त सुट्टीत वाचते? नाही, मोस्टली म्हणजे कधी पण वाचते, जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा अखंडच वाचते. अच्छा अच्छा. आणि तुला बाहेर खेळायला पण आवडतं का फ्रेंड्स बरोबर? हा, म्हणजे की मी डोंबिवली जिमखाना आहे ना, तिकडे मी रेग्युलरली स्विमिंगला जाते. अरे वा. कधी स्विमिंगला सुट्टी असेल म्हणजे फ्रायडेला ते स्विमिंग पूल स्वच्छ करतात ना, म्हणून सुट्टी असते, तेव्हा मी बॅडमिंटन किंवा माझ्या भावासोबत टेबल टेनिस खेळते. अरे वा, छान. म्हणजे या खेळांमध्ये पण तू आहेस. गुड. भाऊ केवढा आहे तुझा आणि छोटा आहे? हा, थोडा छोटा आहे, 7 वर्षाचा आहे. बर, त्याचं काय नाव आहे? उन्मेष विश्वेश दोशी. अच्छा, उन्मेष नाव आहे. बर, पण मग तो तुला त्रास देतो का वाचताना, का वाचून देतो? थोडा देतो, पण वाचू पण देतो ना. त्याला पण आवडतं का वाचायला? हा, म्हणजे की मला बघून बघून तो माझंच कॉपी करतो मोस्टली. म्हणजे तर तो मोस्टली मराठीच त्याला जास्त आवडतात. म्हणजे चिंटू, पिकू, माधुरी पुरंदरेचे राधा आणि यश, ती पुस्तक आहेत ना, तशी वाचतो. बर, अरे वा, छान. मी पण वाचायचे ना, म्हणून तसं. तुला अगदी माधुरी पुरंदरे वगैरे नावं, लेखकांची सगळं माहिती आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांग, की तू छोटी छोटी नाटकं वगैरे लिहिते असं आम्हाला कळलंय, तर ते खरं? आम्ही बाहेर जातो ना, म्हणजे की फॅमिली फ्रेंड्स वगैरे सोबत जातो बाहेर, तर आम्ही सगळी छोटी मुलं असतो ना, तर आम्ही रामायण, रपुंजल अशी छोटी छोटीशी नाटकं बसवतो. बर, पण मी डायलॉग, स्क्रिप्ट, त्याचा सिक्वेन्स वगैरे असं सगळं लिहिते. तू खरंच सगळं लिहिते हे? आणि मग ते सगळं एकेकांनी ऍक्ट कोणी मित्र-मैत्रिणी पण हेल्प करतात थोडं. हो, बरोबर आहे ना. पण मग ते ठरवतं कोण, की हे काम कोणी करायचं, ते काम कोणी करायचं? तूच ठरवते का? नाही, आम्ही स्वतः ठरवतो. बर. आणि मग हे सगळं इंग्लिश मधनं लिहिलेलं असतं का तुमचं? हो, आम्ही नाही, म्हणजे की आम्ही मोस्टली इंग्लिश किंवा मिक्स तसे टाईप करतो. बर. आणि मग सगळ्या पेरेंट्स समोर तुम्ही ते स्टोरी हे करता का, ड्रामा सादर करता? सगळ्या ह्याच्याचं पॅरेंट्स, माझे कझिन्स पण एकदा आलेले, तर आम्ही ना छोटूस मूवी टाईप नाटक लिहिलेलं. अगो बाई, बर. काय विषय होता मग त्याचा? या स्टिल्टन आहे ना, मी डायरीत लिहिलंय. बर, डायरी. ओके. या स्टिल्टन आहे ना, लेखक आहे ती, तर तिने ना एक हॉलिवूड हॉक्स नावाचं पुस्तक लिहिलंय. तर मी पण ती स्टोरी म्हणजे की त्याच्यातूनच इन्स्पिरेशन घेतलं, थोडं नाव चेंज केलं आणि इकडे तिकडे थोडस माझे ओन ट्विस्ट वगैरे ऍड केले. बर. आणि मग ही काय तुझी डायरी आहे का आता तू दाखवतेस ती? अरे बापरे, पुरे का एवढी छोटी डायरी? बापरे, टू गुड. मस्त.
नंतर आम्हाला सगळे फोटो आणि हे बघायचंच आहे बरं का तुझं. मस्त. एवढी छोटी छोटी लेखिका आपल्याला मिळाली तर काय किती छान ना, एवढ्या लहान वयात एवढं मोठं काम. मी छोट्या छोट्या कविता पण लिहिते. कविता पण करते? अरे वा. मग एखादी कविता आम्हाला आता ऐकवता येईल का तुला? इंग्लिश असतात. हा चालेल ना, आवडेल आम्हाला. आणि टाइमपास म्हणूनच करते तसं. हो. I have been waiting for you. I have been waiting every day, although you never seem to come back. I have been waiting for you for days, weeks, and they might have become months or years. I don't know how longer I have to wait. I have been waiting for you. Why don't you come back? मस्तच. ही कधी केलेली आहेस? हे काय कालच केली मी. अरे वा. बर. छान लिहिलेल्या सगळ्या एका डायरी मध्ये छान लिहून ठेव काय. मग आपण मोठेपणी तुझं पुस्तक पब्लिश करूया. तुला काय करायचंय मोठेपणी? काय तुझं ड्रीम आहे किंवा गोल काय आहे? मोठं झाल्यावर मला इंग्लिशची टीचर बनायचंय किंवा फॅशन डिझायनर, प्रोडक्टिव्ह इंजिनियर. अरे बापरे. बर. चित्रकार पण सगळं. तुझं ड्रॉइंग पण छान आहे का? हा. बर. छान. तू नक्कीच काय काय होशील. असे चित्र काढलेलं. अरे वा. मस्त. छोटे पप्पीज. पप्पीज आहेत सगळे आणि त्यांचं फूड पण काढलेलं दिसतंय. हो ना? हा. कुठलं बघून वगैरे काढतेस का? काही बघून काढते का असं मनाने काढतेस? नाही, युट्यूब वर ट्युटोरियल्स येतात. काही मी मनाने काढते. बर. काही मी युट्यूबची ट्युटोरियल कॉपी करते. म्हणजे अशी सीनरी असते ना, तर ती मी स्वतः काढते. सुंदर. मस्तच. छान. तू अशीच मोठी हो आणि मोठी झालीस की पुन्हा असा तुझा एक छान इंटरव्ह्यू घेतला जाऊ देत. तुझ्या कविता छान छान आम्हाला ऐकायला मिळू देत. आणि तुला हॅपी वुमन्स डे. थँक्यू. गुड लक. थँक्यू. बाय. नमस्कार. आता आपली ही दुसरी मैत्रीण, हिचं की नाही कॉफी शॉप आहे. किऑस्क नावाच्या कॉफीचा जो ब्रँड आहे त्याची फ्रँचायझी तिने घेतली आहे. आणि मला आवडलं की एवढ्या लहान वयात तिने ही मोठी जबाबदारी उचलली आहे. कारण कॉफी शॉप चालवणं सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. वेळप्रसंगी कोणी मुलं आली नाहीत, झाडणारे आले नाहीत, तर ही सगळी कामं ती स्वतः करत असते. सकाळी दुकान उघडून देवपूजा करून ती कामाला सुरुवात करते. आणि एकदा तर मी बघितलं, बिनकामाची मुलं मुली गप्पा मारत बसली होती. त्यांना पण तिने अतिशय गोड बोलून तिथून उठायला सांगितलं. हे काम सोपं नाही आहे. तर अशा या अदिती शिंदेला आपण भेटूया तिच्या कॉफी शॉपवर. नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये आज महिला दिनाच्या दिवशी
आपण एका मैत्रिणीला भेटायला आलोय. तिचं नाव आहे अदिती शिंदे. तुझं खूप स्वागत गोष्ट तिच्यामध्ये. थँक्यू. तिचं हे छान कॉफी शॉप आता आपण बघितलंच आहे. तर हे कॉफी शॉप तू कधी सुरू केलंयस? मी 2022 मध्ये चालू केलंय. आता जून मध्ये 3 वर्ष होत. अच्छा. आणि मग तू अजून काही कॉलेज वगैरे करतेस? हो, मी ग्रॅज्युएशन झालंय आणि लॉचं सेकंड इयर चालू आहे. बर, मग ग्रॅज्युएशन नंतर तू हे शॉप पण उघडलंस? हो. बर, तुला सुचलं कसं काय हे कॉफी शॉप चालू करूया आपण? ग्रॅज्युएशन नंतर मी रोज जायचे हे कॉफी शॉप मध्ये. माझी फेवरेट कॉफी होती आयरिश कॅपेचिनो. मग रोज प्यायची सवय लागलेली मला. आणि मग जॉब नव्हता करणार तर मग मला हा प्लॅन बरोबर वाटला, फ्रँचायझी. किती छान आहे. म्हणजे तू रोज कॉफी प्यायला जायची आणि आज तू तुझं कॉफी शॉप उघडलंय. औंध मध्ये जायचे. बर. आणि आता आपण आहोत पिंपळी सौदागर मध्ये, बरोबर? हो. तर तुमच्याकडे कुठले कुठले कॉफीचे प्रकार असतात मग? कॉफी आमच्याकडे 49 रुपीज पासून स्टार्ट होते. शॉर्ट्स असतात, कॉफी शॉर्ट, मग कॅपेचिनो, मग कोल्ड कॉफी, आईसची, मोहितो, शेक्स, ब्राउनी शेक्स वगैरे. अच्छा, एवढे प्रकार आहेत. आणि 49 रुपीज पासून म्हणजे ठीक आहे. हो. आणि रश अवर्स कधी असतात साधारण? रश अवर 5 PM पासून चालू होतात. रात्रीपर्यंत असतात, 10-12 पर्यंत. 10-12 वाजेपर्यंत चालू असतं. कारण कॉफी वगैरे म्हणजे खरं रात्रीच प्यायला लोक येत असतील. शेक्स रात्री जास्त. तू किती वाजेपर्यंत असते शॉप मध्ये? मी अधून मधून येते. हा. नाही जर थांबायचं असेल तर 10 पर्यंत थांबते. हा. कॉफी शॉपचं साधारण टायमिंग काय? सकाळी किती वाजता चालू होतं? सकाळी 10 वाजता चालू होतं. बर. आणि हे तू शिकली कसं काय करायला? किऑस्क वाले ट्रेनिंग देतात. मग ते ट्रेंड मुलं इथं येतात कामाला, तर मी त्यांच्याकडूनच शिकले. बर. हो. किती 2-3 दिवस ट्रेनिंग देतात का? हा, 1 हफ्ता जातो, मग पूर्ण सेट होतात. बर. ट्रेनिंग होतात. अच्छा. आणि मग तो सगळा स्टॉक जो असतो तुमचं रॉ मटेरियल वगैरे ते कुठून आणतात? त्यांचं वेअरहाऊस आहे FC रोडला, तिथून स्टॉक येतो. ते सगळं तूच बघते का? किती आणायचं काय? हो, इन्व्हेंटरी लिस्ट बघून आपणच ऑर्डर करायचं. बर बर. पण मग ह्याच्यात काही वेस्टेज वगैरे असतं? नाही, सगळं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच मागवतो. आणि सगळ्याला 4 मंथ्सचं टाइम पिरियड असतो. 4 मंथ्स मध्ये युज होऊन जातं, तर वेस्टेज काय होत. आणि मग तुम्ही दूध वगैरे वापरता ते कुठलं वेगळं असतं का आपलं नेहमीच रेग्युलर? हा, नाही, ड्राफ्ट पॅक असतो, नंदिनीचा युज करतात किंवा सगळे. अच्छा, तेच वापरायला लागतं. ते कंपल्सरी. आताच आम्ही कॉफी पितोच आहोत. खूप छान कॉफी आहे. कोल्ड कॉफी, हॉट कॉफी दोन्ही सुंदर बनवलेले आहेत. थँक्यू. आता मला सांग, हे आता आपण ह्या कंटेनर मध्ये तुम्हाला दिलंयस, पण तिथे काचेचे ग्लास वगैरे पण आहेत. ते डायनिंग साठी जर इथेच द्यायचे असेल कस्टमरला तर ते कप युज करतो. आणि हे पार्सल साठी. बर. पण मग नाही, ते काचेचे ग्लास, मिक्सर हे सगळं कोण धुतं दरवेळेस? ते बॅरिस्टाला ट्रेन केलेलं असतं. जो बनवतो तोच लगेच साफ करून ठेवतो. बर. म्हणजे मग कधी कधी तुला पण ते सगळं धुवायला लागतं? हा, जर सुट्टीवर असेल मुलं तर हा, मी बनवलं तर मी बनवते. बरोबर आहे. आणि आता एवढं छान चालू आहे तुमचं कॉफी शॉप, तर तुझं अजून फ्युचर प्लॅन काय आहे का? फ्युचर प्लॅन आता इथे डिमांड आहे की खायला पण पाहिजे आम्हाला. मग मी विचार करते डेझर्ट किंवा सँडविच वगैरे तरी स्टार्ट केलं पाहिजे. बर. ते 4 मंथ्स मध्ये मी प्लॅन करते. पण मग त्याचं पण तुला वेगळं लायसन्स घ्यायला लागेल? नाही, फूड लायसन्स ऑलरेडी आहे, त्याच्यावरच सगळं. अच्छा, म्हणजे आता सध्या जे तू लायसन्स घेतलेलं आहे त्याच्यावरच तुला ते पण घेता येईल असं. खूप छान. तुझं लवकरच सगळं फूड आयटम्स पण सुरू होऊ देत. तुला खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू. धन्यवाद. आता ही आपली तिसरी मैत्रीण बघाल आणि म्हणाल महिला कशात कमी नाहीयेत. आपल्या मनात आलं, आपण निघालो आणि आपण पोचलो सुद्धा. असं आम्हा महिलांच्या बाबतीत फार क्वचित वेळा घडतं, नाही का? खरं आहे की नाही? जनरली इच्छा असूनही एकटी कशी जाऊ, सोबतच नाही, अशी कारणं की नाही आम्ही बायकाच देत बसतो. पण आता ही आपली शिवानी बघा तर खरं. मस्त आपण बघतोय इनोवा एक मुलगी गाडी चालवतीये आणि लेट्स सी ती मला वाटतं पुन्हा नीट पार्क करते इथे.
नमस्कार, गोष्ट तिचीमध्ये स्वागत. महिला दिनानिमित्त आपण आज अजून एका आपल्या मैत्रिणीला भेटतोय, जी तुम्ही आता बघितलं की एवढी मोठी छान इनोव्हा गाडी चालवत आलेली आहे. पण कुठून काय ते विचारूया तिला. तुझं नाव सांग मला आधी. माझं नाव शिवानी भिडे. अच्छा, आणि कुठे असतेस राहायला? मी मुंबईत असते, भांडूप. बर. आणि आता आम्ही आहोत या गुहागरला आपण आलोय. तर तू मुंबईहून गुहागरला कशी आली? काय, कोण कोण? मी एकटीच आले ऍक्च्युली. ग्रेट. मी सकाळी 7:30ला निघाले, बर. 1 वाजेपर्यंत पोहोचले. म्हणजे मुंबई ते गुहागर हो. तू फुल गाडी हो एकटी? हो. म्हणजे गाडीत पण एकटी आणि चालवणारी पण एकटी. हो. कमाल आहे की नाही. पण तू पहिल्यांदाच आली का अशी? गुहागरला मी पहिल्यांदा स्वतः आले. ह्याच्या आधी आम्ही फॅमिली बरोबर येऊन गेलो होतो फेब्रुवारीमध्ये, बर. लास्ट इयर. मग तेव्हा तू साईडला बसली होती का चालवत होतीस? मी स्वतः चालवत होते. तेव्हा पण तू चालवली विथ फॅमिली? हो हो. अरे बापरे. आणि असं कधी शिकलीस तू ही गाडी? मी शिकले फार पूर्वी होते, पण मध्ये खूप वर्ष मी चालवली नव्हती. बर. पण 40वा वाढदिवस झाल्यावर विचार केला की नाही, आता करायचं होता. जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या. छान. म्हणजे तुझ्या अशा बकेट लिस्ट आहे का? तसं म्हणू शकता. कमाल. मेन ड्रायव्हिंग हे माझं पॅशन होतं असं. बरं. आणि आता जाणवतं की खरंच आहे. ही पहिलीच म्हणजे गुहागरला तू आज सेकंड टाइम आली, एकटी पहिल्यांदाच आलेली आहे सोलो. पण मध्ये कुठे थांबलीस वगैरे? हो, एकदा खायला थांबलेले बस. हो. बाकी डायरेक्ट हो जर्नी? हो हो. गुड direct. गुड. आणि गुहागरची आता ही सेकंड ट्रिप झाली, पण ह्याच्या आधी कुठे कधी अशी गेली होतीस? पुण्याला भरपूर वेळेला मी मुंबईवरनं गेले आहे. बर. पण आता रिसेंटली आम्ही पूर्ण फॅमिली गेलेलो कर्नाटका, कोस्टल कर्नाटक फिरायला. बर. साधारण चिकमंगळूर हा एक प्रदेश आहे, तिकडे गेलो होतो. तर मुंबई टू चिकमंगळूर प्लस तिथे जेवढे फिरलो 8 दिवस ते, अँड बॅक टू मुंबई. जवळजवळ 2,500 किलोमीटर गाडी चालवली मी. फॅमिली होती, फॅमिली बरोबर होती, पण ड्राईव्ह तू करत हो, होती. किती छान आहे ना, हे ऐकायला सुद्धा मस्त वाटतंय. कारण जनरली नवरे लोकांची थोडी पुरुष मक्तेदारी असते की तू बाजूला बस, मी चालवणार. पण नाही, ऍक्च्युली ती गोष्ट चांगली आहे की त्याला फार आनंद होतो. गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही चिकमंगळूरवरून आलो तेव्हा स्वतःच मिस्टरांनी सगळ्यांना इन्फॉर्म केलं की शिवानीने अशी गाडी चालवली. लिटरली त्याने एक थोडासा लेख लिहिला होता. मला खूप कौतुक आहे. आणि त्याच्यापेक्षा मुलांना प्रचंड कौतुक आहे. हो ना. तुला किती मुलं? मला 2 मुलगे आहेत. बर. मोठे. अच्छा अच्छा. नाही, कौतुक म्हणजे अगदी कौतुक, अभिमान आणि घेण्यासारखं आहे. आणि आजचं तर तू एकटी येणं हे तर मला कळल्यावर खूपच आनंद झाला की अरे कसं काय शक्य आहे, एक मुलगी एवढी येऊ शकते. पण नक्कीच घरनं सपोर्ट आहे म्हणून तू येतेस. हो. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि गोष्ट तिची मध्ये आल्याबद्दल धन्यवाद. लक्षद्वीप. लक्षद्वीपचं वर्णन काय वर्णावं. दोन्ही बाजूनी अथांग सुंदर निळा समुद्र आणि मध्ये बसलेलं छोटंसं अगती बेट. अगती इतकं लहान आहे की जेमतेम 8-10 हजार लोकांची वस्ती आहे तिथे. आणि मासेमारी, टुरिस्ट लोकांना फिरवायला, हॉटेल्समध्ये सगळीकडे मला पुरुषांचं अस्तित्व दिसत होतं. पण जिथे मी उतरले होते, चेड्डियार रिसॉर्ट, तिथे मात्र खूप महिला काम करत होत्या. अगदी रात्रंदिवस काम करत होत्या. म्हटलं त्यांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा देऊया. चला तर मग लक्षद्वीपच्या अगती बेटावर जाऊ. പൂണ്ടൊരു കാലമുണ്ടാഞ്ഞേ ആമേൻ ഭരണമോ കഷ്ടത്തിലാഞ്ഞേ മേലാവാബക്കില് പാരമുണ്ടാഞ്ഞേ കൊട്ടും ചകിരിക്കയറുമുണ്ടാഞ്ഞേ കച്ചേരിപ്പടിയിൽ കൊണ്ടത് വെച്ച് കഞ്ഞി
मस्त निळा समुद्र, ही मस्त मस्त झाडं, असं वाटतं तर इथे काय असणार. पण ह्या बायका या झाडांचा पडलेला कचरा हा रोज साफ करतायत. मला वाटायचं समुद्राच्या वाळूत कसला केर आणि काय, पण नाही, ह्या सगळ्या झाडांचं जे पडतं ते सगळ्या क्लीन करतात रोज. नमस्कार, गोष्ट दिशीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा विशेष दिन 8 मार्च महिला दिन, ह्या निमित्त आपण आज आपल्या वेगळ्या मैत्रिणींना भेटणार आहोत. आपण आलो ह्या सुंदरशा लक्षद्वीपला आणि इथे सुद्धा महिला किती छान कामं करतात ते बघूया. या आहेत शहनाज, या आहेत नजमा आणि हे त्यांचे मॅनेजर आहेत इब्रितुल्ला. इब्रितुल्लांना आपण अशासाठी बोलवलंय की कम्युनिकेशन मला करता येणार नाही, त्याला हिंदी थोडंसं येतं नाही येतं असं असतं, तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करूया. वेलकम टू आवर गोष्ट तिची. ओके, सबको वेलकम. ओके, थैंक यू. हाँ, पहले अभी आपका शुभ नाम बताइए. व्हाट्स योर गुड नेम? शहनाज बेगम. ओके, आपका? नसीमा. नसीमा. और आप ये होटल के मैनेजर या, हैं. या. बराबर. अब अभी कितने साल से ये होटल का काम? एक साल हो गया. 1 साल हो गया. और आप दोनों कितने 1 साल से ही है यहाँ पे? अच्छा, यू आर स्टेइंग हियर ओनली पहले से? Yeah, he is born and brought up in Agati. अच्छा, born and brought up both of them. Okay. And what is your qualification, education? +2. 10+2. Very good. 10th. Very good. हे छान आहे की एक 10वी झालेली आहे आणि एक 12वी झालेली आहे, याचा मला खूप अभिमान वाटतोय. आणि या हॉटेलमध्ये त्या वर्षभर काम करतायत. तर व्हॉट टाइप ऑफ वर्क यू डू हिअर? He is also supplying food. अच्छा, ह्या सगळ्या आलेल्या टुरिस्ट लोकांना सर्व करतायत. त्यांचं तुम्हाला मी नंतर टेबल आणि हे दाखवणारच आहे. ब्रेकफास्ट, चहा, लंच, डिनर हे सगळं ह्या सर्व करतात इथे, ते आपण नंतर बघणार आहोतच. आपके घर में कौन कौन रहता है इनके? माँ बाप हस्बैंड. अच्छा, बेटा. अरे यू आर मैरिड बोथ ऑफ यू? वेरी गुड. और घर वाले अलाउ करते हैं ऐसा यहाँ आने में, हेल्प करने में, काम करने में? बच्चे कितने हैं आपको, क्या है? 9 बजे. इसको एक बच्चा है, वो कौन सा क्लास में पढ़ता है? 4th में. अच्छा, और आपको? इसको 3 है. इसका फर्स्ट वन 20 years. क्या बात कर रहे हो? अरे बाप रे. सेकंड वन 49. सेकंड वन 15. थर्ड वन 10. 10. वेरी गुड. तो अच्छा है आप यहाँ सब काम करती हैं. हमें बहुत खुशी हुई. आज महिला दिन है, 8 मार्च है, तो आपको शुभकामनाएं उसके लिए. गुड डे. थैंक यू. लोक आलेली आहेतच खाण्यासाठी आणि मला वाटतं ते आता सर्व करत असतील. आणि खरोखर ह्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी बसून खाण्यात खूप मजा येणार आहे. आता आपण बघितलं त्या दोघी जणी या सुंदरशा रिसॉर्टचं जवळजवळ 25-30 जणांचं फूड करून आपल्याला इथे सर्व करत असतात. आणि या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्तपैकी बुफे लावलेला असतो. आता ऑलमोस्ट बरेच जण येऊन गेलेले आहेत ब्रेकफास्टसाठी. आणि बघूया आज काय बनवलंय आपण, दिखाओ जरा. इसको क्या बोलते हैं? क्या? वेड़ा अप्पम. स्मेल तो बहुत अच्छा आ रहा है इसका. अच्छा, इट्स सेम थिंग. और ये किसके साथ खाते हैं ये? ऑनियन रोस्ट. ओ, रोस्टेड ऑनियन. कलर भी देखो कितना टेम्पटिंग है. और ये ऐसे बीच पे बैठ के खाने का, यहाँ अरेंजमेंट्स भी बहुत किया है बैठने का. ये देखो लोग बैठे हैं खाने के लिए.
होटल भी अच्छा है बहुत, इतना अच्छा डस्टबिन्स भी रखा है देखो। अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची।